वेलकम बॅक वन्स अगेन. आत्तापर्यंत आपण सगळ्या टाईपचे डायजेशन बघितलेले होते. फक्त एक पॉईंट राहिलेला होता डायजेशनमधला, दॅट इज कॉल्ड ॲज अ इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. नाव व्हॉट इज द मिनिंग ऑफ इमल्सिफाय? इमल्सिफाय याचा अर्थ काय? फॅट म्हणजे आपण कार्बोहायड्रेट बघितलं, प्रोटीन बघितलं, फॅटचे पण आपण बघितलेत, पण इमल्सिफिकेशन आपल्याला सांगायचं राहिलेलं होतं. ओके, इमल्सिफिकेशन याचा अर्थ काय? एकतरी फॅट डायजेशनसाठी जास्त वेळ घेतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅट डायजेस्ट होताना कुठल्या प्रकारे डायजेस्ट होतं ते आपल्याला बघायचं आहे, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. द कन्व्हर्जन ऑफ फॅट मॉलिक्यूल इंटू स्मॉल वन. जे फॅट मॉलिक्युल्स असतात, आपण जे फॅट खातो त्या फॅटला स्मॉल मॉलिक्युल्समध्ये कन्वर्ट करणं, याचा अर्थ आहे इमल्सिफिकेशन. द कन्व्हर्जन ऑफ फॅट इंटू द स्मॉल मॉलिक्यूल इज कन्सिडर्ड ॲज इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. फॉर इमल्सिफिकेशन रिक्वायरमेंट कशाची आहे बघा? बाईल सॉल्ट आर रिक्वायर्ड. मी अंडरलाईन करतो, बाईल सॉल्ट आर रिक्वायर्ड. बाईल सॉल्ट कुठले कुठले आहेत? तर सोडियम ग्लायकोलेट, लक्षात ठेवा. बाईल ज्यूस एकदा बघून घ्या सगळा. सोडियम ग्लायकोलेट, सोडियम टॉर्कोलेट आणि सोडियम बायकार्बोनेट हे फॅट इमल्सिफाईंग एजंट आहेत. काय म्हणायचं याला? फॅट इमल्सिफाईंग एजंट. लक्षात ठेवा, फॅट इमल्सिफाईंग एजंट. कुठले? हे कुठले कुठले आहेत बघा? सोडियम ग्लायकोलेट, सोडियम टॉर्कोलेट अँड सोडियम बायकार्बोनेट. हे सगळे फॅट इमल्सिफाईंग एजंट आहेत. म्हणजे काय करतात? लार्ज फॅट मॉलिक्यूल स्मॉलमध्ये कन्वर्ट करतात. ओके, त्याच्यानंतर फॅट डायजेशन रिक्वायर्ड एन्झाईम लायपेज. ह्या लायपेजचा सुद्धा उपयोग आपल्याला आहे. हा लायपेज पॅनक्रॅटिक लायपेज किंवा गॅस्ट्रिक लायपेज. लायपेज हा फॅटचं डायजेशन करतो. लक्षात ठेवा, लायपेज हा फॅटचा डायजेशन करतो. पण कुठल्या फॅटचं डायजेशन करतो? इमल्सिफाईड फॅटचं डायजेशन करतो. पहिली रिॲक्शन आपली काय बघा? फॅटला दुसरं नाव आहे ट्रायग्लिसराईड. फॅटला दुसरं नाव आहे ट्रायग्लिसराईड इन प्रेझेन्स ऑफ बाईल. म्हणजे जोपर्यंत बाईल ज्यूस येत नाही, आणि त्या बाईल ज्यूसमधले हे जे काय बाईल सॉल्ट आपण म्हणतो, सोडियम ग्लायकोलेट, सोडियम टॉर्कोलेट अँड सोडियम बायकार्बोनेट, हे 3 टाईपचे जे काय सॉल्ट असतात, ते जोपर्यंत फॅटवरती ॲक्ट होत नाहीत तोपर्यंत फॅट इमल्सिफिकेशन होत नाही, म्हणजे स्मॉल मॉलिक्युल्स होत नाहीत. म्हणजे इथं लक्षात ठेवा, इमल्सिफिकेशन याचा अर्थ काय? फॅट मॉलिक्यूल जर स्मॉल मॉलिक्यूलमध्ये कन्वर्ट झाले तर त्याला आपण इमल्सिफिकेशन असं म्हणतो. आणि त्यासाठी आपल्याला बाईल लागतं, कारण त्या बाईलमध्ये काय प्रेझेंट आहे? हे इमल्सिफाईंग एजंट प्रेझेंट आहेत. आपल्या बॉडीमध्ये इतर कुठंही इमल्सिफाईंग एजंट नाही आहेत. स्टमकमध्ये नाही आहे, माउथ कॅव्हिटीमध्ये नाही आहे, इंटेस्टाईनमध्ये नाही आहे. ते फक्त आणि फक्त बाईल ज्यूसमध्ये तयार असतं, बाईल ज्यूसमध्ये प्रेझेंट असतं. त्यामुळं फॅटवरती पहिल्यांदा कुणाची ॲक्शन आहे? बाईलची ॲक्शन आहे. आणि फॅट हे काय आहे? ट्रायग्लिसराईड आहे. फॅटचं स्मॉल मॉलिक्यूलमध्ये कन्वर्ट होतं. मी इथे लिहून ठेवतो, इमल्सिफाईड म्हणजे स्मॉल molecules of fat is considered as emulsified fat. आता ते इमल्सिफाईड फॅट लायपेज ह्या एन्झाईमकडून, डायजेस्टिंग एन्झाईम जो आहे, इथं लिहिलं आहे बघा, फॅट डायजेस्टिव्ह एन्झाईम. कुठला आहे? फॅट डायजेस्टिव्ह एन्झाईम लायपेज आहे. तो लायपेज सलायवामध्ये ॲब्सेंट आहे. नो लायपेज इज प्रेझेंट इन सलायवा. सलायवामध्ये तो लायपेज नाही आहे. गॅस्ट्रिक ज्यूस कंटेन स्मॉल अमाऊंट ऑफ लायपेज. म्हणजे स्टमकमध्ये लायपेज आहे पण तो एकदम कमी आहे. सलायवामध्ये लायपेज ॲब्सेंट आहे. इमल्सिफाईंग एजंट ओनली प्रेझेंट इन अ बाईल. फक्त बाईल ज्यूसमध्ये हे इमल्सिफाईंग एजंट आहेत. द प्रोसेस ऑफ इमल्सिफिकेशन टेक्स प्लेस इन स्मॉल इंटेस्टाईन. म्हणजे फॅटचं जे डायजेशन आहे ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेशन होतं. इंटेस्टिनल लायपेज इज ऑल्सो हेल्प इन डायजेशन ऑफ फॅट. पॅनक्रॅटिक लायपेज जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. पॅनक्रॅटिक लायपेज हा प्रिन्सिपल एन्झाईम आहे, सगळ्यात महत्त्वाचा एन्झाईम आहे. म्हणजे पॅनक्रॅटिक ज्यूसमध्ये तयार होणारा जो लायपेज आहे किंवा प्रेझेंट असणारा जो लायपेज आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. फॅट इमल्सिफाईड फॅटमध्ये कन्वर्ट होतं
आता तो इमल्सिफाईडचा पार्ट इथं आहे. फॅटला डायजेस्ट करणारा एन्झाईम, प्रिन्सिपल एन्झाईम कुठला? लायपेज. तो याच्यावरती ॲक्ट झाला. फॅटी ॲसिड प्लस डायग्लिसराईड. इकडं डायग्लिसराईड घ्या, म्हणजे डायग्लिसराईड आता इथं आलं, तो मोनोग्लिसराईडमध्ये कन्वर्ट होणार. मोनोग्लिसराईड हा मोनोग्लिसराईड फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे किती फॅटी ॲसिड झाले बघा? 1 2 3. 3 फॅटी ॲसिड आणि 1 ग्लिसरॉल म्हणजे फॅट. लक्षात ठेवा. म्हणजे फायनल डायजेशन काय झालं? फॅटचं डायजेशन कशात झालं? फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल. फक्त लक्षात ठेवा फॅटी ॲसिड किती आहेत? 1 2 आणि 3. हे 3 फॅटी ॲसिड आहेत आणि 1 ग्लिसरॉल मॉलिक्यूल आहे. ग्लिसरॉल म्हणजे तो अल्कोहोल आहे. लक्षात ठेवा. ग्लिसरॉलचा 1 मॉलिक्यूल, फॅटी ॲसिडचे 3 मॉलिक्यूल, असं जर आपण कन्सिडर केलं तर त्याच्यापासून काय तयार होतं? फॅट. मग हे फॅट कसं आहे? कॉम्प्लेक्स आहे. हे कसं आहे? सिम्पल आहे. म्हणजे कॉम्प्लेक्सकडून आपण कुठं आलो? सिम्पलकडं. आणि दॅट इज कॉल्ड एज अ डायजेशन ऑफ फॅट. म्हणून तरी आपण त्याला पचन म्हणतो, डायजेशन म्हणतो. परत एकदा बघा, फॅट गेट कन्वर्टेड इन टू इमल्सिफाईड फॅट. इमल्सिफाईड फॅट म्हणजे काय? स्मॉल मॉलिक्यूल ऑफ फॅट. हे कुणामुळे होतं? इमल्सिफाईंग एजंट. कोण आहे ते? बाईल सॉल्ट आहेत. नाव काय त्यांचं? सोडियम ग्लायकोलेट, सोडियम टॉर्कोलेट, सोडियम बायकार्बोनेट. इमल्सिफाईड फॅट in presence of pancreatic lipase get converted into fatty acid and glycerol. Diglyceride. Diglyceride get converted into fatty acid and monoglyceride. Monoglyceride get converted into fatty acid and glycerol. म्हणजे फॅटचं स्टेप वाईज डायजेशन झालेलं आहे. पहिल्यांदा फॅट स्मॉल मॉलिक्यूलमध्ये कन्वर्ट करावं लागतं. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. इमल्सिफिकेशन आपण बघितलं आणि त्याच्यानंतर आपण फॅटचं डायजेशन बघितलेलं आहे. पहिल्यांदा इमल्सिफिकेशन व्हायला पाहिजे आणि मग फॅटचं डायजेशन व्हायला पाहिजे. हे सगळ्या रिॲक्शन लिहून घ्या.